हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास विवाह मुहूर्तासंबंधी काही महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा अर्थात 5 डिसेंबर 2025 हा शेवटचा विवाह मुहूर्त आहे. यानंतरचा विवाह मुहूर्त माघ कृष्ण द्वितीया अर्थात 3 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. तब्बल 2 मासांचा गॅप आहे मित्रांनो, कारण या काळामध्ये शुक्र ग्रहाचा अस्त आहे, जो प्रत्यक्षात 14 तारखेपासून सुरू होत आहे. 14 डिसेंबर. शुक्रग्रह आपल्या विवाहाचा, विवाह सुखाचा, स्त्री सुखाचा व कामजीवनाचा कारक ग्रह आहे. या काळात विवाह मुहूर्त नसताना बरेच जबरदस्तीने विवाह केल्यास वरील सुखात काहीतरी कमीपणा येण्याची शक्यता राहणार आहे. हे वधूवरांनी व त्यांच्या कुटुंबियांनी समजून घ्यावे. ब्राह्मण देवता तुमचे लग्न लावून दक्षिणा घेऊन निघून जाणार, कारण त्यांनीच तो मुहूर्त काढलेला असतो. भले लग्न लावणारे वेगळे असतील, पण शेवटी ब्राह्मण देवताच आहेत, तर ते त्यांचे काम करणार. पण चुकीच्या विवाह मुहूर्ताचे फळ मात्र ब्राह्मण देवतेपेक्षा जीवनभर आपणाला जास्त भोगावे लागणार आहे. वधूवर, त्यांचे कुटुंबीय यांना हे लक्षात घ्या, पक्के लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.